नमस्कार रसिकांनो, मी नीता वझे ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर शरद कुलकर्णी लिखित नेपथ्य ही कथा सादर करणार आहे. चला तर मग ऐकूया. नेपथ्य. कोकणातल्या एका निसर्गरम्य पण गरिबीने वेढलेल्या वाडीतून समुद्राच्या लाटांचे संगीत कानात साठवून विनायक जेव्हा मुंबईच्या अथांग गर्दीत उतरला तेव्हा त्याच्या गाठीशी फक्त एकच शिदोरी होती, ती म्हणजे अभिनयाची जिद्द. विनायक दिसायला अगदी साधा, काळा सावळा रंग, मध्यम उंची आणि डोळ्यात एक अनामिक चमक. जणू काही त्या डोळ्यांनी अनेक पिढ्यांचे दुःख आणि स्वतःच्या स्वप्नांचा प्रकाश एकत्र साठवला होता. पण मुंबईची ही स्वप्नवत दुनिया चेहऱ्यावरच्या झगमगाटावर चालते. ज्या विनायकला प्रकाशाच्या झोतात नायक व्हायचे होते त्याला एका प्रतिष्ठित थिएटर ग्रुपमध्ये बॅकस्टेजचे काम मिळाले. नाटकाचे नाव होते सम्राट. या नाटकात मुख्य भूमिका करत होता आर्यन. आर्यन म्हणजे सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा एक देखणा पुतळा, ज्याच्यासाठी अभिनय हे केवळ प्रसिद्धीचे साधन होते. विनायकचे काम होते नाटकातील नेपथ्य सांभाळणे. कधी नटांना पाणी देणे, कधी त्यांचे जड पोशाख सावरणे, तर कधी प्रवेश संपल्यावर अंधारात स्टेजवरील फर्निचरची वेगाने हालचाल करणे. एके दिवशी नाटकाच्या तालमीत एक कठीण प्रसंग होता. सम्राट एका गरीब सेवकाचा अपमान करतो. त्या दिवशी सेवकाची भूमिका करणारा कलाकार अनुपस्थित होता. दिग्दर्शक कमालीचे चिडले होते. त्यांनी कोपऱ्यात उभे असलेल्या विनायकला तिथे समोर उभे राहण्यास सांगितले. विनायक स्टेजवर आला. आर्यनने सम्राटाच्या आविर्भावात त्याच्यावर ओरडताना चहाचा कप जोरात फेकून मारला. तो कप विनायकच्या पायाजवळ फुटला आणि चहाचे गरम थेंब त्याच्या पायावर उडाले. स्क्रिप्टनुसार विनायकने तिथे केवळ मान खाली घालायची होती, पण विनायक त्या क्षणी विनायक राहिलाच नाही. तो खरोखर अपमानित सेवक झाला होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण त्याने त्या अश्रूंना बाहेर येऊ दिले नाही. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या आणि झुकलेली पाठ त्या अपमानाचा भार पेलताना अधिकच वाकली. त्याने एक शब्दही उच्चारला नाही, पण त्या मूक अभिनयाने अख्ख्या हॉलमध्ये एक जड शांतता पसरली. दिग्दर्शकांनी टाळी वाजवली. छान विनायक, पण तू विसरू नकोस, तू फक्त रिप्लेसमेंट आहेस. तालीम संपली. सगळे निघून गेले. विनायकने हळूच खाली वाकून त्या फुटलेल्या चहाच्या कपाचा एक तीक्ष्ण तुकडा उचलला. तो तुकडा त्याच्या हाताला टोचत होता, पण विनायकला त्यातून एक वेगळीच ऊब मिळत होती. त्याने तो तुकडा आपल्या खिशात ठेवला. हा तुकडा मला रोज आठवण करून देईल की ज्या दिवशी मी या स्टेजवर नायक म्हणून उभा राहीन त्या दिवशी हा अपमान सन्मानात बदललेला असेल. त्याने स्वतःशीच निश्चय केला. तो तुकडा त्याने एका छोट्या डबीत आठवण म्हणून कायमचा जपून ठेवला. नंतर काही दिवसांनी नाटकाचा दौरा पुण्यात होता. तिसऱ्या प्रयोगाच्या आधी स्टेजची बांधणी सुरू झाली. विनायकचे काम होते वरचे पडदे आणि फिरत्या रंगमंचाचे बोल्ट्स तपासणे. अचानक त्याची नजर आर्यनच्या एका महागड्या सोन्याच्या अंगठीवर पडली, जी बहुधा आदल्या रात्रीच्या पार्टीत त्याने तिथेच विसरली असावी. आर्यनच्या लोकप्रियतेमुळे आणि त्याच्या अहंकारी स्वभावामुळे सेटवरचे इतर लोक त्याच्यावर नाराज होते. विनायकच्या बाजूला उभा असलेला एक कामगार म्हणाला, "अरे विनायक, ही अंगठी उचलून विकून टाकली तरी तुझी 2 वर्षांची खोलीची भाडी निघतील. आर्यनला तर लक्षातही येणार नाही." विनायकने त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाला, "दादा, मला पैसा कमवायचा आहे, पण तो माझ्या कलेच्या जोरावर, कोणाच्या विसरल्या वस्तूवर नाही. आणि जर माझ्या हाताने आज चोरी झाली तर उद्या याच हाताने मी राजाची भूमिका कशी साकारणार? कारण माझा आत्माच तर मला चोर म्हणेल." विनायकने ती अंगठी उचलली आणि थेट आर्यनच्या मेकअप रूममध्ये जाऊन त्याच्या हातात दिली.
आर्यनने साधे आभारही मानले नाहीत. उलट कुठे पडली होती? तुझ्याकडेच होती का इतक्या वेळ? असा संशयास्पद प्रश्न विचारला. विनायकने फक्त स्मितहास्य केले आणि पुन्हा आपल्या कामाला लागला. त्याच्यासाठी ती अंगठी महत्वाची नव्हती, तर त्याची स्वतःच्या नजरेतली प्रतिमा आणि नाटकाप्रती असलेली इमानदारी महत्वाची होती. नाटकाच्या तालमी रात्री उशिरापर्यंत चालायच्या. तालीम संपल्यावर सगळे नट हॉटेल्सवर किंवा घरी निघून जायचे. विनायक मात्र रंगमंचाजवळच थांबला. जेव्हा सभागृहातील सगळे दिवे मालवलेले असायचे तेव्हा विनायक त्या अंधारात फक्त एका लहान बॅटरीच्या प्रकाशात रंगमंचावर उभा राहायचा. तो स्वतःशी संवाद फेकायचा. आर्यनने केलेले प्रत्येक संवाद, त्याच्या हालचाली विनायकने आत्मसात केल्या होत्या. एके दिवशी दिग्दर्शक काही वस्तू विसरल्यामुळे अचानक थिएटरमध्ये परतले. त्यांनी पाहिले की विनायक रिकाम्या रंगमंचावर उभा राहून सम्राटाचे स्वागत म्हणत आहे. त्याच्या आवाजातील तोच दरारा, तीच आर्तता पाहून दिग्दर्शक थक्क झाले. ते तिथेच अंधारात उभे राहून विनायकचा अभिनय पाहत राहिले. विनायकला त्यांची उपस्थिती माहीत नव्हती. त्याने शेवटचा संवाद म्हटला आणि तो स्टेजला वाकून नमस्कार करून खाली उतरला. दिग्दर्शकांनी काहीही न बोलता तिथून काढता पाय घेतला, पण त्यांच्या मनात विनायकबद्दलचा आदर कित्येक पटींनी वाढला होता. काही महिने उलटले. नाटकाचा 50वा प्रयोग होता. सभागृह खचाखच भरले होते. आर्यन आपल्या स्टार इमेजमध्ये मशगूल होता. पण प्रयोगाच्या अवघ्या अर्ध्या तास आधी एक आपत्ती आली. नाटकाचा एक महत्त्वाचा भाग असलेला द्वारपाल एका अपघातामुळे वेळेवर पोहोचू शकला नाही. या द्वारपालाचे नाटकांच्या मध्यंतरापूर्वी एक अतिशय प्रभावी 5 मिनिटाचे स्वागत होते, ज्यावर नाटकाची पुढची दिशा अवलंबून होती. सगळीकडे धावपळ उडाली. दिग्दर्शक अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले. आता काय करायचे? हा प्रवेश गाळला तर नाटकाचा डोलाराच कोसळेल. तितक्यात कोपऱ्यातून एक शांत आवाज आला. सर, मी करू का तो रोल? मला सगळे संवाद पाठ आहेत. तो विनायक होता. आर्यन उपरोधाने हसला. अरे, नटांना पाणी देणाऱ्याला आता स्टेजवर यायची स्वप्न पडू लागली की काय? हे काही तुझे पडदे ओढण्याचे काम नाहीये. प्रेक्षकांसमोर तोंड उघडलं की तुझी दातखिळ बसेल. पण दिग्दर्शकांनी विनायकच्या डोळ्यात पाहिले. त्यांना त्या दिवशीच्या मध्यरात्रीची तालीम आठवली. त्यांनी खंबीरपणे सांगितले, विनायक तयार हो. ड्रेसमन, याला द्वारपालाचा पोशाख द्या. विनायक स्टेजवर आला. तो द्वारपाल होता, पण त्याच्या चालण्यात एक वेगळा स्वाभिमान होता. जेव्हा त्याचे स्वागत सुरू झाले तेव्हा संपूर्ण सभागृहातील श्वास रोखले गेले. विनायकने ओरडून संवाद म्हटले नाहीत, तर त्याने आपल्या आवाजातील आर्ततेने आणि शब्दातील वजनाने प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. तो म्हणाला, मी या महालाचा द्वारपाल असेन, पण या राजवाड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. राजाने आदेश दिला तर मी मरेनही, पण कर्तव्याशी प्रतारणा करणार नाही. तुम्ही मला नगण्य समजत असाल, पण लक्षात ठेवा, या राजवाड्याचा पाया मीच आहे. विनायकच्या डोळ्यात जे तेज होते ते मुख्य नायक आर्यनच्या डोळ्यातही प्रेक्षकांना कधी दिसले नव्हते. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो टाळ्यांचा आवाज थांबण्याचे नावच घेत नव्हता. नाटकाच्या शेवटी जेव्हा सर्व कलाकार पडद्यासमोर अभिवादनासाठी आले तेव्हा प्रेक्षकांनी आर्यनपेक्षा जास्त दाद त्या द्वारपालाला म्हणजे विनायकला दिली. प्रयोग संपल्यावर दिग्दर्शक विनायकजवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, विनायक, तू आज सिद्ध केलंस की भूमिका कधीच छोटी नसते. कलाकार आपल्या कर्तृत्वाने ती मोठी करतो. आज तू नेपथ्यातून बाहेर येऊन स्वतःचा अवकाश निर्माण केलास. विनायकने आपल्या नेहमीच्या नम्रतेने उत्तर दिले, सर, मी जेव्हा मागे उभा राहून नटांना पाणी द्यायचो तेव्हाही मी तितक्याच निष्ठेने द्यायचो जितक्या निष्ठेने आज संवाद म्हटले. कारण मला माहिती होतं, जोपर्यंत मी माझा बॅकस्टेजचा रोल बेस्ट करत नाही
तोपर्यंत मला या स्टेजवर उभं राहण्याचा अधिकारच मिळणार नाही. विनायक पुन्हा आपल्या कामाला लागला. त्याने आपला तो द्वारपालाचा पोशाख उतरवला आणि पुन्हा एकदा तो जुन्या साध्या रंगाचा शर्ट घातला. त्याने आपल्या खिशातून ती डब्बी काढली आणि ती त्या कपाच्या तुकड्याकडे पाहिले. आज तो तुकडा त्याला टोचत नव्हता, तर तो त्याला प्रकाशासारखा चमकताना दिसत होता. नाटक संपले होते. प्रेक्षक निघून गेले होते. पण विनायकच्या त्या भूमिकेचा प्रतिध्वनी अजूनही त्या रिकाम्या सभागृहात घुमत होता. नेपथ्य सावरतानाही तो आता केवळ एक कामगार नव्हता, तर तो आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर स्वतःचा मार्ग स्वतःच कोरलेला एक महानायक होता. विनायकने पुन्हा एकदा रंगमंचाच्या जमिनीला स्पर्श केला, डोळ्यांना लावला आणि जड अंतःकरणाने पण तृप्त मनाने तो बाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या मनात एकच विचार होता, कलाकार कधीच मोठा किंवा छोटा नसतो. मोठी असते ती त्याची आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी लिखित नेपथ्य ही कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा. ओविराज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.